नमस्कार मंडळी, आज आपण पांगरी माता या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आत्मापूरवरून बाळूमामाची मेंढर या ठिकाणी आलेली आहे. तर आपण पाहू शकता यांचा हा वाडा या ठिकाणी आहे. तर आपण पालखी या ठिकाणी आहे, तर या पालखीचं आपण दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी आज चाललेलो आहोत. तर आपण पाहू शकता पाऊस पण सकाळपासून मुसळधार पाऊस या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी ही बाळूमामाची पालखी या ठिकाणी आहे. आपण पाहू शकता. आपण पाहू शकता मंडळी, या ठिकाणी सद्गुरू श्री बाळूमामा श्री क्षेत्र आत्मापूर या ठिकाणून पालखी आलेली आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त येत आहेत. असं घेऊ मागे जातो असं जायचं इथे. तर नमस्कार मंडळी, या ठिकाणी आदमापूरवरून या ठिकाणी संत बाळूमामाची पालखी या ठिकाणी आलेली आहे. तर आपण पाहूया ही पालखी कुठून कुठं जाणार आहे, तर किती वर्ष या पालखीचा प्रवास या ठिकाणी चालू आहे. दादा, तुम्ही कधी आले? आम्ही इथं काल आलो होतो, शिवनेरीच्या पायथ्याला होतो बसायला. अच्छा. काल आली इथं. हा. आता 2-3 दिवस आहे इथंच. हां, मी तुम्ही 2-3 दिवस या ठिकाणी आलेला आहात. हा. आणि 2 दिवस झाले पाऊस पण खूप चालू आहे या ठिकाणी. पाऊस म्हणजे लय चालू आहे, 2-3 दिवस झालं कंटिन्यू या. हा. आज विरबळ पाऊस होता. अच्छा. हा. आणि ही पालखी आहे आता कुठं जाणार आहे पुढे पुढे? कुठं म्हणजे आता अशी हिंडत असते, हे गाव झालं की दुसरं झालंय दुसरं, हे असंच कंटिन्यू 18 महिने 12 काळ असंच असतं हे. अच्छा, म्हणजे ही पालखी आता ह्या गावातून पुढच्या गावामध्ये, पुढच्या गावातून ते पुढच्या गावामध्ये, म्हणजे असे 12 महिने या ठिकाणी पालखी हा. फिरत असते. 12 महिने असले 1 ते 19 पालखी आहेत. अच्छा, किती? 1 ते 19 पालखी आहेत असल्या. अच्छा. आणि या पालखीला झालं एक 9-10 वर्ष झालं निघून. अच्छा. हा. म्हणजे एकाच्या तयारच होत्या त्या. हा. हा. आता जी आपले जी बकरा आहे, ती बकरा आता कुठे गेलेली? बकरं असंच चरायला जातात. अच्छा. आता आरती झाली की हा. बकरं सुटतात. अच्छा. नऊला आरती झाली की सकाळी 9 वाजता आरती असते हा. आणि संध्याकाळी परत? संध्याकाळी 9ला असते. अच्छा. हा. आता 6 वाजता येणार बकरं. हा. आणि हे पालखी आलेली आहे, तर भाविक भक्त लांबून या भक्तांसाठी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता एवढा चुकलं या हा. याला तरी बी भावी भक्त येतातच. अच्छा. म्हणजे देवाचं ही एवढं ही श्रद्धा. हा. आता एवढा चुकलं रस्त्याला गाड्या लावून लोक इकडे येतात. हा, बरोबर ना. बाळूमामाबद्दल असलेली श्रद्धा श्रद्धा. या ठिकाणी भाविक भक्त येत आहेत. तर मंडळी, आपण पाहू शकता ही पालखी
पालखी क्रमांक 16. किती पाऊस असलं उन्हाळा असतं उन्हा असतं वारा असतं तरी भाविक भक्त आल्याशिवाय राहत नाही. किती पाऊस पार किती बी पाऊस असून द्या किती बाई पण- बघत ही याच्यात नियोजन होत सगळं किती पण पार चिखल आणि काही असू द्या पार किती. बाई बघत हा. आल्याशिवाय राहतच नाही इथं. आता ही भाविक भक्तांची असलेली श्रद्धा बाळूमामाबद्दल आणि बाळूमामांच्या मेंढरांबद्दल असलेली श्रद्धा म्हणून भाविक भक्त आशीर्वाद घेण्यासाठी आशीर्वाद म्हणजे डायरेक्ट जीवनाचं आयुष्याचं सोनं झाले हा सेवेला आल्यावर इथं दर्शनाला जे मनापासून श्रद्धा असलेले मनात अंतकरणात बाळूमामा असलेले ते येतात मग येतात. म्हणजे भाविकांची जी इच्छा आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी बाळूमामाचे दर्शन घेतल्याशिवाय. हो हा हा. अजून काही सांगू शकता तुम्ही? काय अजून पूर्ण मेंढी माऊलीची सेवा केल्यावर पार आयुष्याचं सोनच हा, हा. पूर्ण आयुष्याचं सोनं मेंढी माऊलीची सेवा केल्या. अच्छा. आदमापूरला 100 वेळा गेला आणि 2च दिवस मेंढी माऊलीची सेवा केली ना हा. येऊन तिथं आयुष्याचं सोनच. अच्छा, म्हणजे सोनं झाल्याशिवाय भाविक भक्तांचं राहत नाही. हो अच्छा. आज किती मुक्कामी आता इथं? 1-2 दिवस का आजच्या दिवशी फक्त? दिवस आहे आणि अच्छा, ओके. आणि हा जो घोडा आहे, हा घोडा ते बाळूमाता घोडा राजा घोडा राजा घोडा आहे. राजा नाव आहे का त्याचं? हा राजा नाव आहे त्याचं. अच्छा. तो पण निवाऱ्याला या ठिकाणी आपण पाहू शकता. पालखीवरच गोडी असतात एक एक सगळ्यांच्या. आणि साधारण आता किती म्हणजे बकरं किती जाता? बकर 2,500 आहेत. 2,500 बकरे जाता. हा अच्छा, ठीक आहे. आपण या ठिकाणी यांचा वाडा पण आहे, आपण वाडा पण पाहणार आहोत. आणि ही पालखी आहे. हा. तुम्ही कुठून आलेत? आळेफाटा आळेफाटाहून आलेत का? आळेफाटा तुम्ही या ठिकाणी मी बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी आलेले का? हो दर्शन घेण्यासाठी आले. अच्छा. तुम्हाला कसं समजलं या ठिकाणी बाळूमामाची पालखी आलेली आहे? बाळूमामाची पालखी आलेली आहे. हे मला इकडे मी जुन्नरला काम करते ना, हा हा जॉब करते, त्याकरता जुन्नरच्या ज्या कॉलेजला मुली आहेत हा हा. त्यांनी मला सांगितलं का इकडे पालखी आलेली आहे. आणि माझ्या मनामध्ये खूप वर्षांपासून म्हणजे अगदी खूप वर्षांपासून होतं का बाळूमामांची बकरं पाहणं. ती येता येता आम्हाला आता बकरं शेळ्या पण दिसल्या येता येता, त्या चरत होत्या शेतामध्ये. आणि माझी खूप दिवसांची इच्छा होती आणि त्याच मी असं रोडवरून आता इकडूनच जाणार आहे पांगरी माथ्यावरून, तर पाण्याचा योग आला, म्हणजे अचानक योगायोग जुळून आला म्हणून मी इथे आले आणि थोडक्यात माझी इच्छा देखील पूर्ण झाली. अच्छा, तर आपण पाहू शकता. तुम्ही काय सांगू शकता? तर आपण पाहू शकता लांब लांबून सुद्धा जाणारे येणारे जे भाविक भक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत आहेत.